एक मोठी बातमी आहे। विधान भवनातील एका फेसची लाईन गेलेली आहे। काही कार्यालयामध्ये अंधार झाल्याची माहिती समोर येते आहे। विधान भवनात बत्ती गुल झाल्याचं दिसतंय। कामकाज सुरू असतानाच बत्ती गुल झाली। फक्त सभागृहामध्ये लाईट सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। तर अंतिम दिवस आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि त्यासाठी वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते मांडले जात असतानाच आता विधान भवनातील एका फेसची लाईट गेल्याची माहिती समोर येते आहे। काही कार्यालयामध्ये अंधार झाला आहे तर विधान भवनात बत्ती गुल झाल्याचं दिसतंय। कामकाज सुरू असतानाच इथली बत्ती गुल झाली। फक्त सभागृहामध्ये लाईट सुरू असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे आता विधान भवनातली ही लाईट कशी काय गेली असा सवाल उपस्थित होतोय। फक्त सभागृहामध्ये लाईट सुरू आहे पण विधान भवनामध्ये एकूणच बत्ती गुल झाल्याची माहिती समोर येते आणि तेही जेव्हा अधिवेशन सुरू आहे, कामकाज सुरू आहे त्या वेळेला ही बत्ती गुल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। दरम्यान आता काही वेळापूर्वी ही लाईट अचानक गेली होती, ती पुन्हा परतल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे नेमकं कारण काय असेल यामागचा असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राज्याचं हे विधिमंडळ ज्या ठिकाणी कामकाज सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, जरी शेवटचा दिवस असला तरी देखील जी कामं आहेत ती पूर्णत्वास नेली जात आहेत पण त्याच वेळेला बत्ती गुल झाली होती। पण आताची जी मोठी अपडेट आहे त्यानुसार इथली लाईट परतल्याचं कळतंय।